410 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाकडून वर्ग करण्यात आले जून महिन्याचा हप्ता देण्यात. मला वाटतं साधारणपणे ह्या बातमीची सवय आम्हाला गेल्या 3-4 महिन्यापासून झालेली आहे. पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी DBTची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात. सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास 38% आणि 41% वाढ ही त्यांच्या एकंदर सालाबादप्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याच्यामुळे कुठंही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाही आहे. त्यांना 10% किंवा 20% जो काही मॅन्डेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही अर्थ विभागाने आणि सरकारने केली. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपण पाहिलं असेल लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्त्याचं वितरण जवळपास शनिवारपासून चालू झालेलं आहे. तुमचे पैसे आले की नाही कमेंट बॉक्स मध्ये हो की नाही नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला जराही न वेळ घालवता तर पाहूया सर्व माहिती. सर्वात प्रथम माहिती पोहोचवले जूनचा महिन्याचा 12वा हप्ता जो आहे त्यांच्या वितरणाची घोषणा स्वतः मुख्यमंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे. आज देखील तुम्हाला याचे पैसे भेटू शकतात, उद्याही भेटू शकतात. ह्या आठवड्याभर मध्ये कधीही लाडक्या बहिणीचे तुमचे जून महिन्याचे पैसे येणार आहे. तुम्हाला अजून जर मेसेज आले नसेल तर नक्की तुम्ही खात्री करून घ्या. नक्की मेसेज येणार आहे तुम्हाला. तुम्ही फोन पे आणि गुगल पे चेक करत राहा. तुमचे पैसे आले नसतील तर हळूहळू जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बघा या ठिकाणी एप्रिल मे पासून या जून महिन्याचा हप्ता देखील लेट झालेला आहे. हे 3 हप्ते जर आपण बघितले तर लेट होताना दिसत आहेत. जर की एप्रिलचा मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात हप्ता भेटला, मे महिन्याचा जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात हप्ता भेटला आणि आता जून महिन्याचा पैसे जे आहेत जे या ठिकाणी जुलै महिन्यात पाठवले जात आहेत तर प्रत्येक हप्ता हा लेट होत दिसत आहे आपल्याला. त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करायची ठरवले आहे जेणेकरून लाडक्या बहिणींना वाट पाहण्याची आवश्यकता लागणार नाही पूर्ण महिनाभर. कारण मी पूर्ण जून महिन्याचं वाट पाहिलं आहे मात्र पैसे जमा झाले नाहीत. आपण म्हणत होतो की महिन्याच्या शेवटपर्यंत या ठिकाणी पैसे जमा होतील, मात्र या ठिकाणी आता जुलै पहिल्या आठवड्यामध्ये पैसे जमा व्हायचं सुरुवात झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल एक तारीख सरकारने फिक्स करायला सांगितली आहे. लाडकी बहीण योजनेची जेणेकरून तुम्हाला ज्या पाहाव्या लागणार आहेत कमेंट बॉक्स मध्ये आपण आता दिसणारच आहे आपल्याला कोणाला पैसे आलेत की कोणाला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जूनच्या हप्त्याची या ठिकाणी लाभार्थी महिन्यांना प्रतीक्षा लागली आहे कारण कालपासूनच पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो ह्या अनाथाची बातमी देण्याला खूप खुश आहे कारण की जून हप्त्याच्या संदर्भात स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची तुम्हाला प्रतीक्षा लागली होती. योजनेच्या लाभार्थ्यांना याबाबत आता महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत लाभार्थी महिला तुम्ही पात्र लाडक्या बहिणी वाट पाहत होता, पण निधीची कमतरता असल्यामुळे जूनचा हप्ता देण्यास काही विलंब झाला. अखेर मात्र महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकासाठी असलेले 410 कोटी 30 लाख रुपये इतक्या निधी वळवण्यात आलेला आहे. राज्य सरकारने मंजूर केली आहे. तर या संबंधी शासन निर्णय नुकताच काढलेला होता. जवळपास 2 ते 3 जे ठिकाणी निघाले होते. यानंतर आता जूनच्या अनुदानाबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिल्यानुसार तुमच्या खात्यामध्ये देखील ते पैसे येण्याची सुरुवात झाली आहे. जून महिन्याचा सन्मान निधी वितरित प्रकरण हे सुरू असताना मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं होतं. मंत्री आदित्य तटकरे यांनी इंस्टाग्रामला आणि ट्विटरला पण पोस्ट केली होती की माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया करण्यात आली आहे. या योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांचा आधार लिंक
बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलं. तर ही जून महिन्याच्या हप्त्याची गुड न्यूज दिलेली आहे. मात्र जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल त्यांनी काहीही बोललेलं नाही आहे. लाडक्या बहिणींनो, जूनचा हप्ता येणार आहे पण जुलै हप्त्याबद्दल तुमच्याशी यांनी कोणताही शब्द काढलेला नाही आहे, कोणताच शब्द निघालेला नाही आहे. कारण जुलैचा हप्ता कधी येणार आहे काय नाही एकही शब्द सांगितलेला नाही त्यांनी. त्यानंतर जुलै महिन्याचे देखील पैसे जुलै महिन्यामध्ये भेटत अपेक्षित आहे. हा देखील जुलै महिन्याचा हप्ता लेट झाला असेल तर पुढच्या महिन्यामध्ये मग हा ऑगस्ट मध्ये तर होईल. या ठिकाणी आता प्रत्येक हप्ता मग लेट होताना दिसत आहे. त्यासाठी एक तारीख फिक्स करायचं त्यांनी ठरवलं आहे. महिन्याभरामध्ये कुठलीही तारीख दिली, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिली तर देखील लाडका बहिणीला 1 तारखेपासून वाट पाहावी लागणार आहे. कारण त्या तारखेला जर पैसे जमा झाले तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण की पैशातून तुमची आर्थिक मदत या ठिकाणी होत आहे. तुम्हाला याचा फायदा होत असेल, तुमचे भरपूर सारे काम थांबलेले असतील तर तुम्हाला वाट पाहावे लागणार आहे. आर्थिक मदत अशाच पद्धतीने प्रत्येक महिलांची भेटत राहते. पण आता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहणार आहेत. तर एक दिवस असेल किंवा एखादा आठवडा पुढे मागे होईल, मात्र तुम्ही सरकारी योजनेसाठी पात्र झाल्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचा आता लाभ जो आहे तो भेटत राहणार आहे. कारण बघू शकता इथे महायुती सरकारच्या दृढनिश्चय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनातून महाराष्ट्र लाडक्या बहिणींचा दृढ विश्वासा बळावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. तर यांच्यातून मंत्री तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया पोस्ट या ठिकाणी माहिती दिल्यामुळे त्यामुळे तुमची योजना तर बंद होणार नाही. यासाठी यापुढे अशाच पद्धतीने पैसे भेटणार आहेत तुम्हाला. योजनेच्या अशा पद्धतीने चालू असणाऱ्या मात्र प्रत्येक महिलेला मात्र याची पडताळणी देखील केली जाणार आहे. ज्या खरोखरच पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ देण्याची सरकार प्रयत्न करणार आहे. अपात्र लाडक्या बहिणींना तेव्हापासूनच म्हणजे महिन्यापासून लाभ मिळत आहे पण बंद होणार नाही. पात्र लाडक्या बहिणींना खात्यामध्ये हे पैसे दिले जाणार आहेत. आता बघा, सरकार कर्मचाऱ्यांनी महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे. दर महिन्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या 2289 महिलांच्या महाराष्ट्र सरकार योजनेतून वगळण्यात आला आहे. योजनेच्या वगळण्यात आलेला आहे पण महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होत्या अशी माहिती समोर येत आहे. अलीकडे काळात झालेल्या छाननीतून लाभार्थी महिला अपात्र झाल्यात. तर हे आढळून आल्यास अशी माहिती महाराष्ट्रात महिला बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी बालविकास मंत्री यांना आधी सांगितलेली. लगेच आदिताई तटकरे यांना विधानसभेच्या तारांकित प्रश्नाचे उत्तर असत लेखी उत्तरामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहिलं होतं लाडकी बहीण योजनेचे जुलै 2024 मध्ये महायुती सरकारने चालू केली. नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेली ही योजना आहे. या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये डीबीटी द्वारे आर्थिक मदत केली जात आहे. आपण जर पाहिलं योजना चालू झाल्यापासून आतापर्यंत तुम्हाला 18,000 या ठिकाणी भेटलेले असतील. हा जून महिन्याचा हप्ता धरून, कारण की मागचे 11 हप्ते 16,500 टोटल झालेले आहेत आणि हा 15वा हप्ता सुद्धा आता 1500 रुपये, 12वा हप्ता सुद्धा आता लवकरात लवकर तुम्हाला वितरित होणार आहे. 11वा हप्ता आता झाला, आता 12वा हप्ता भेटेल. तर लाडकी बहीण योजनेसाठी 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. योजनेचा लाभ तुम्हाला भेटत राहील. यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने गेल्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सुरू करण्यात आलेले ज्या थेट महिलांना सरकारी योजनेचा लाभ मिळतो खात्यामध्ये जर जमा केलेल्या योजनेमध्ये आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी 2024 पासून 2025 पर्यंत म्हणजे या ठिकाणी 25 पर्यंत जून महिन्याचे पैसे मिळाले असतील तर मागच्या महिन्यात म्हणजे 12 हप्ते तेव्हापासून तुम्हाला या ठिकाणी जमा झाले असणार आहेत. कारण लाडकी बहीण योजनेच्या अर्थसंकल्पामध्ये देखील 2025च्या जवळपास 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2024 मध्ये 24,000 कोटी रुपयांची तरतूद होती पण सध्या त्यामध्ये दर 10,000 कोटी 10,000 कोटी तर इथं वार्षिक उत्पन्न 2025 मध्ये 36,000 कोटी रुपयात तरतूद करण्यात आली आहे. तर पहा
लाखो महिलांना यामध्ये अपात्र ठेवलेलं आहे. आतापर्यंत लाडकी बहिणीचा 5 लाखाहून आर्थिक अपात्र झालेले आहेत. तर डिसेंबर 2025 मध्ये लाभार्थी संख्या 2.46 कोटी होती. त्यानंतर आता 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरले आहेत. स्वतः लाडकी बहीण महिला व बालविकास मंत्र्यांनी मागील वेळी 28 जून 2024 मध्ये 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासनाने माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हे लाडकी बहिणींसाठी आता सध्या 1 वर्ष जी पूर्ण देखील झालेली आहे. त्यात लाडकी बहीण या ठिकाणी सरकारी पतसंस्था देखील स्थापन करण्यात आलेली आहे. तब्बल 7,52,000 महिला लाभार्थी त्यामध्ये असणार आहेत. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जिल्हा बँक, अन्य राष्ट्रकुल बँक, पोस्ट ऑफिस लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते प्रत्येक महिन्याला त्याचे जमा होणार आहेत. बालविकास मार्फत महिलांना या दरमहा 15,500 रुपये म्हणजे दरमहा 1,000 रुपये 1,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. या ठिकाणी या योजनेचे लाभार्थी महिला नागरिक पतसंस्था स्थापन करण्यास सहकार्य यांच्याकडे देखील मागणी केली आहे. आता सांगली जिल्ह्याबद्दलची न्यूज आलेली आहे. सांगली जिल्हा रक्षाबंधन पूर्वी म्हणजेच 9 ऑगस्ट लाडकी बहीण योजना या ठिकाणी नागरिक पतसंस्था सहकारी विभाग योजना देखील केली आहे. महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये असं पतसंस्था स्थापन करण्यात येताना स्वतः महिला व बालविकास मंत्री अगोदर ट्विट करून माहिती दिली आहे. पतसंस्था स्थापन करता येणार आहेत. लाडका बहिणींना त्यांच्याबद्दल देखील अपडेट आता त्यांना मिळणार आहे. आता महिना आहे, हा जूनचा हप्ता तुम्हाला मिळत आहे. जुलै महिन्याचा हप्ता पण अपडेट येईल, त्यावेळी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे. जुलै महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला येणारच आहे. त्यामुळे कोणीही लाडका बहिणी काळजी करू नका, आर्थिक मदत तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि हा प्रश्न तर पडत असेल तुम्हाला पुढे चालू राहणार की नाही, तुम्हाला जर पैसे आले असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अजून वितरित झाले नसतील तर पैसे तुमच्या बँकमध्ये आले नसतील, मेसेज आला नसेल, काय प्रॉब्लेम असेल तर ते पहिले KYC पूर्ण करून घ्या. आणि मेसेज आला की लगेच तुम्ही कमेंट करून मला व्हिडिओ कमेंट करा आणि सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग धन्यवाद.